काहीतरी मला खूप आवडलेलं तुमच्यापर्यंत पोचवावं असं मला वाटत होतं. तर बऱ्याच जणांची नावं मनात आली, पण मग मला असं वाटलं की आशा बगेंचं सेतू तुम्हाला वाचून दाखवावं. मी आशाताईंच्या लेखनाची फॅन आहे. मला त्यांचं लेखन खूप आवडतं. मी त्यांची पुस्तकं घेऊन बसली आज तुम्हाला दाखवायला. झुंबर मी सगळ्यात आधी वाचलं होतं. भूमी तुम्ही वाचलंय का? प्रत्येक पुस्तक वाचण्यासारखं आहे, पण तरी भूमी, अनुवाद, त्याच्यानंतर भूमिका आणि उत्सव, ही सगळीच पुस्तकं छान आहेत. तुम्ही वाचली असतीलच आणि वाचली नसतील तर नक्की नक्की वाचा. अ, मी जे सेतू वाचणार आहे ते आहे मौजेचं प्रकाशन. अ, मौजेची पुस्तकं किती छान असतात नाही बघायला. त्याची पानं, फॉन्ट मला खूप आवडतो वाचायला. तर मला माहितीये ही जी कादंबरी आहे ना, ती त्याच्यात प्रकरणं अशी आहेत, पण ती सलग कादंबरी आहे. त्यामुळे मी एक प्रकरण वाचून दाखवलं आणि तुम्हाला अख्ख्या कादंबरीचा अंदाज आला, असं कदाचित होणार नाही. तुम्हाला माझं अभिवाचन झाल्यानंतर जर अशी उत्सुकता वाटली, की अरे ही पूर्ण वाचायला पाहिजे, तर मला खूप आनंद होईल आणि याच्या जर लॉकडाऊन संपल्यानंतर जास्त प्रती विकल्या गेल्या, तर मी फार म्हणजे फारच खुश होईल. तर मी सुरुवात करते. नंतर मी तुमची नावं बघीन आणि गप्पा पण मारीनच, चेक करीन मी, पण आता आपण वाचन आधी करूया. चष्मा मी घालणार आहे, मला हल्ली दिसत नाही चष्म्याशिवाय. आणि आता फॉन्ट मोठा करून घ्यायला जरा प्रिंट आउट घ्यावा, झेरॉक्स मोठी करावी, असं काही शक्य नाहीये. त्यामुळे पुस्तकातनच मी वाचणार आहे, त्याचा आनंद वेगळाच आहे. तर आधी मी हे मुखपृष्ठ तुम्ही पाहिलंत. मी मलपृष्ठावरचं मौजेनी लिहिलेलं या पुस्तकाबद्दलचं मी तुम्हाला वाचून दाखवते. गंगेच्या मनोहारी पाण्याची, गंगेच्या तीरावर असलेल्या स्वतःच्या घराची, परिवाराची अनावर ओढ असलेला ब्रिजमोहन अमेरिकेतलं आधुनिक संपन्न जीवन सोडून जन्मभूमीकडे परततो. इम्युनॉलॉजी सारख्या विषयात पीएचडी केलेली आणि आपल्या कामात उत्तम पदी मग्न झालेली ब्रिजमोहनची पत्नी सुचरिता निरुपायानं उदित या लहानग्या मुलाबरोबर साथ देत भारतात येते. सुचरिताची आई एक शिक्षण संस्था चालवणारी, वडील विचारवंत मोठे लेखक, इतिहासाचे अभ्यासक. ब्रिजमोहनचं घर शेती करणारं, सुखवस्तूपणानं राहणारं, उभयतांच्या घरच्या भिन्न भिन्न पार्श्वभूमीच्या विरोधाभासात आणि व्यक्तिगत भावनिक द्वंद्वात वेढल्या जाणाऱ्या, नदीसारखी वळणं घेत जाणाऱ्या आयुष्याची कहाणी सेतूमध्ये प्रकटत जाते. माणसा माणसांमधल्या सूक्ष्म असा भावभावनांचा वेध प्रगल्भपणे आशा बगे इथे घेतात. मानवी जीवनातल्या गुढांचं, रहस्यांचं, अनपेक्षित अनुभवांचं मनोज्ञ दर्शन त्या सेतूमध्ये घडवतात. मी वाचायला सुरुवात करते. अर्पण पत्रिकेत आशाताई लिहितात, लहानपणापासून ऐकत आलेल्या अभिजात सुरांना ज्यांनी रंग रूप बहाल केले, त्याबरोबरच लिहितेही केले असेल. आशा. एक. टॅक्सी ब्रिजमोहनच्या घराशी थांबली तेव्हा संध्याकाळ दाटून आली होती. भरावर आलेली थंडी तिच्यात मिसळून ती वेळ अगदी गडद होऊन गेलेली. या अशाच एका संध्याकाळी ब्रिजमोहन बरोबर आपण कितीतरी वर्षांपूर्वी इथे आलो होतो, हे सुचरिताला तीव्रपणे आठवलं. ती टॅक्सीतून उतरली, छोटीशी हँडबॅग घेतली, टॅक्सीचे पैसे दिले. आता ब्रिजमोहनचं घर सन्मुख होतं. समोर कमचांच्या कुंपणाऐवजी कंपाऊंड वॉल. भरपूर प्रकाश खेळणारं घर बांधायचंय, असं ब्रिजमोहनच सांगत असल्यासारखे स्पष्ट शब्द उमटलेले वाटले. घरी माझे बाबूजी, मा आहेत. दोन लग्नाच्या बहिणी, मोठा भाऊ नंदकिशोर आणि भाभी. त्यांचा 6-7 वर्षांचा मुलगा सुमंगल, खूप बंड.
मला हे लाकडी कमच्यांचं फाटक काढून तिथं कंपाऊंड वॉल करायची आहे. मातीच्या घराला सिमेंटचं प्लॅस्टर तर करायचंच. घरात दिवसाही अंधार असतो. 6-7 एकरांचा तुकडा धरून बसलेला नंदकिशोर. त्याला नवीन पद्धतीनं शेती करायला लावायचंय. बहिणींची लग्न करायची आहेत. सुमंगलला यातून वेगळं असं वाढवायचंय. मला हे सगळं करता येईल, पण मला ही माणसं बदलता यायची नाहीत. अंगणात एक मोठं झाड आहे पिंपळाचं. त्यानंच घरात अंधार पडतो. ते काढता आलं तर. सुचरिता पुढे गेली. पडवीतच पलंगडीवर बाबूजींचं बस्तान. त्यांचा पानाचा डबा असायचा. आता पलंगडी नव्हती. त्या पलंगडीवरच बाबूजी निजल्या निजल्या गेले. हे नंदकिशोरच्या पत्रात होतं. आतून आवाज येत होते, बोलण्याचे, संमिश्र. ती आत जाताना थोडी थबकली. आता यावेळी मोहनचे वडील गेले असताना आपण इथे येत आहोत. संपूर्ण बदललेल्या संदर्भात. मोहन, तो मेंटल हॉस्पिटलमध्ये सुधारतोय. पुढच्याच महिन्यात घरी आणायचं. मागच गेलो भेटायला तर केविलवाणं म्हणाला, घरी जाऊन येशील का एकदा? एवढ्या लांबच्या प्रदीर्घ प्रवासात मोहनचं ते घर सुटलं नाही. आपलं मात्र पार सुटलं. कधीच. की नव्हतंच ते कधी. ती पडवीत गेली. आपण आल्याचं कसं सांगावं, कळवावं, त्या संभ्रमात ती थांबली. आणि नंदकिशोरचं तिच्याकडे लक्ष गेलं. तो तत्परतेनं पुढे गेला आणि तिच्या हातातली बॅग त्यानं घेतली. गोंधळलेल्या तिला आत आणलं आणि सगळ्यांना उद्देशून पण मालाच म्हणाला, माँ, ब्रिजमोहन की बहू आई है. सगळे स्तब्ध. त्या स्तब्धतेला कोंडी फोडली ती रडण्याच्या सुरांनी. ती शहारली. पाहिलं की मोहनची आई रडत होती. असं टिपेचं बटबटीत रडणं केव्हाच अनुभवलेलं पाहिलेलं नव्हतं. संयत संयमानं सारं आयुष्य स्वतःच जिरवू बघणारे दादाच तेवढे माहिती होते. अर्पिता केव्हा येणार? तिनं भाभीला विचारलं. फोन आला होता. 13व्या-14व्याला येईल. ब्रिज भैया अब कैसे? चांगले आहेत. त्यांना सांगितलं बाबूजींचं? मुद्दामच नाही सांगितलं. भैया को ये कैसे हुआ मेरी समझ में नहीं आता. उसने ही ये घर का पूरा नक्शा बदल दिया, मगर खुद देखने नहीं आए. मग चहा देताना भाभीनं तिला विचारलं, सुचिता, तुम तो साथ थी, फिर भी ब्रिज भैया. सुचिता काही बोलली नाही. आपण होतो मोहनच्या निकट, सन्निध. तरी तो एकटा पडत गेला. ते एकटे पण आपण तोलू शकलो नाही का? इतकी वर्ष एकत्र राहूनही इतकं सारं मिळतं. पण नेमकं काहीतरी महत्वाचं कसं निसटून जातं? कळतही नाही. उदित कैसा? ठीक तो है? भाभीनं विचारलं. तसं विचारण्यात उदित आता या अडचणीच्या वेळी ब्रिजमोहन मेंटल हॉस्पिटलला असताना तिच्याजवळ असू नये याची हळहळच होती. ती सुचिताला जाणवली. पण आता आपण या असल्या छोट्या छोट्या अपेक्षांपासून खूप दूर गेलोत हेही तिला स्पष्ट कळलं. तो पिलानीच्या BITS मध्ये लेक्चरर आहे, तिने सांगितलं. इतना तो अच्छा है कि पिलानी पास ही है. आता जवळ आणि दूर काय फरक आहे? सुचिताला वाटलं. बाबूजींचे दिवस आटोपले. नंदकिशोर सुचिताला पोचवायला बनारसपर्यंत आला. काशी विश्वेश्वराचं दर्शन घेऊन दोघं दशाश्वमेघ घाटावर आली. गंगेच्या किनाऱ्यावर संध्याकाळ कल्लोळून आलेली. तिला आठवलं, मोहन म्हणाला होता, गंगेच्या अंगाखांद्यावरच वाढलो मी. तासन तास डुंबायचो गंगेत. तो सुधारावा म्हणून त्याला इथं घेऊन यावं असं अर्पिता म्हणाली होती. पण त्याला तर गंगेचं पाणी पेट घेत असलेलं दिसलं होतं. गंगेत कोणीतरी दिवे सोडून दिले होते पानावर.
ते न बुडता तरंगत तरंगत काही दूर पुढे जात होते. इथं आपण एकदा मोहन बरोबर आलो, त्यावेळेस तो जे म्हणत होता, त्याला जे वाटत होतं, ते आज कळतंसं वाटतंय. किती छोट्या-छोट्या गोष्टी त्याला हव्या होत्या. त्या त्याला मिळाल्या नाहीत की आपण दिल्या नाहीत. कुणी कुणाला इतकं आंतरिक असं काही देऊ तरी शकतो का? खूप जवळचं असूनही नाही. ते मोहनला कळलं नाही म्हणून त्याची ही तोडफोड. ही गंगा, हा घाट, या गंगेतल्या छाया, ही देवळं, तीर्थाच्या पाण्यानं भिजलेली फरशी, हा माणसाच्या जगण्याचा एक अभिन्न तुकडा होत असतानाच दुसरं त्याहून वेगळं असं फटकून वागतं हे आयुष्य. ते कुठून येतं? ते सारं एकसंध चित्र होतं. तेव्हा त्यात काही विसंगत नव्हतं. पण त्याची शकल झाल्यावरही ती जुळवत बसायची की नवं काही अस्तित्वात येत असेल तर ते येऊ द्यायचं. मोहन बरा होऊन येतो आहे, तेव्हा त्याला हे सगळं कळलं असेल का? आपण मोहनला आणायला जाऊ, तेव्हा बरोबर अर्पिता, राघव हे सगळे असतील. उदितही असेल. या गंगेनं गावाची अनेक रूपं तटस्थपणे पाहिली. त्या गंगेच्या पाण्यावर वाढलेली माणसं तशीच का झाली नाहीत? आज मोहनकडे जाऊन आले. आज त्याची माणसं पोकळ वाटली नाहीत. ते त्यांचं जगणं होतं. आणि त्यांनी बाहेरचा प्रकाश बघेतो ते तसेच राहणार होते. मोहननं सांगितलं होतं की जमलं तर या माणसांना बदलव. आपण ते केलं नाही. ती माणसंच नाकारत गेलो. स्वतःचं स्वतंत्र राज्य स्थापू पाहिलं. शेवटी अर्थ काय या सगळ्या स्वातंत्र्याचा? उदित आपला मुलगाच असून म्हणाला की तू मला बांधून ठेवलंस, तसं बाबांनाही तू बांधून घातलंस म्हणून बाबा आहे असे. आता या संध्याकाळी गंगेच्या किनाऱ्यावर उभं असताना या सगळ्याची सुरुवात स्पष्ट जाणवते. नक्की कुठून सुरू झालं हे सगळं? कुठून? की सुरुवात आणि शेवट हे आपल्या मनाचेच खेळ आहेत. कुठेतरी दादांनी म्हणजे सुचरिताच्या वडिलांनी कुठेतरी दादांनी आईला लिहिलेली पत्र समोर फडफडली. आई गेल्यानंतर आईचं सामान उचलून आणताना त्यात होती. पुढं मोठ्या झालो तेव्हा वाटलं की दादांना ही परत करावीत. पण ती दादांना हवी होती की नाही हेच समजलं नाही. ती आपल्या जवळच राहिली. गंगेच्या पाण्यावरती फुलांसारखे तरंगावे तसे ते पत्रातले शब्द. तू पाठवलेला स्वेटर मिळाला. रंग आवडला का विचारलंस. पण रंगाची आवड निवड मला नाही. लहानपणापासूनच कपड्यांना निवड असते हे अनुभवलं नाही. शाळेचा एकच एक युनिफॉर्म आई संध्याकाळी धुवायची आणि गादीखाली इस्त्री करायला ठेवायची. सुचरिताचे तू केवढे ड्रेस शिवलेस? घड्याळाचा पट्टा सुधरवला का म्हणून तू विचारलंस. तू ते मला वाढदिवसाला दिलेलं आहेस हे मी विसरलो नाही. पण मी माझा जन्मदिवस मात्र नेहमीच विसरतो. कोण, कधी, कसा जन्माला आला आणि कधी गेला हे कुठे महत्वाचं आहे? महत्वाचं असतं ते त्याचं मधलं आयुष्य. गाडी प्लॅटफॉर्मला लागली. थंडीतल्या भल्या पहाटेची वेळ असूनही डब्याच्या दारापर्यंत बरीच गर्दी होती. तिकीट चेकरला सुचिताच्या हातून तिच्या हँडबॅगचा पट्टा सुटून गेला. तिकीट चेकर जवळ सुचिताच्या हातून तिच्या हँडबॅगचा एक पट्टा सुटून गेला. बॅग एका बाजूला झुकली. सुटलेला पट्टा गर्दीत तिच्या पटकन हाताला लागला नाही, तेव्हा तिनं तो प्रयत्न सोडून दिला. पण मागून कुणीतरी तो तिच्या खांद्यावर अडकवून दिला. तेव्हा त्याला थँक्यू म्हणण्याकरताही तिला थोडं वळता येईना. मग तिनं स्वतःला त्या गर्दीवर सोपवून दिलं आणि गर्दीनंच ढकलल्यासारखी ती खाली उतरली. कशाला एवढ्या थंडीचा प्रवास करतात लोक? ती जरा मोठ्यानंच पुटपुटली. तेव्हा कुणीतरी त्याला हसल्यासारखं झालं. तिनं पाहिलं. तो तोच असावा. बॅगेचा सुटलेला पट्टा तिच्या खांद्यावर अडकवून देणारा. आपला कयास खरा खोटा हे आजमावावं आणि त्याला एकदाच थँक्यू म्हणून टाकावं
म्हणून ती त्याच्याकडे पाहून थोडं हसली. तसा तोही पुढं सरकून, गाड्यात अलीकडे फार गर्दी व्हायला लागलीये म्हणाला. ती काही म्हणणार यावर तोच पुन्हा म्हणाला, आणि आपणही स्वतः ती गर्दी वाढवतच असतो. आता मात्र त्याच्या मगाच्या हसण्याची संगती लागून तिलाही हसायला आलं. आणखी काही सामान? त्यानं इकडे तिकडे पाहत विचारलं. छे, ती म्हणाली. 2 दिवस तर राहायचं. जास्त सामान कशाला? या विचारानं फक्त एक बॅग घेऊन आलो आपण. पण राहावं लागलं तर? दादांचा एकाएकी फोन आला. हॉस्टेलच्या वॉर्डननं घेतला. नुसतं बोलवलं. शक्यतो लगेच. यावर काय समजायचं? तरी शक्यतो या शब्दानं थोडा धीर आला. मग घरी फोन लावला तेव्हा दादा फोनवर नव्हतेच. आणि काळजी करण्यासारखं काही नव्हतं. बबी मावशी तशी ठीक होती. आता संधिवातानं निजून निजूनच राहते. पण काळजीचं कारण नव्हतं. मग प्रबंधाचं हाती घेतलेलं काम शेवटच्या टप्प्यापर्यंत आणलेलं. ते थोडं संपवून, थोडं ठेवून तिनं रिझर्वेशन केलं. मग हँडबॅग नीट धरून तिनं निरोप घेतल्यासारखं त्याच्याकडे पाहिलं. ईश्वर आला आहे का हे पाहत पाहत ती जाऊ लागली. कुठं जायचं तुम्हाला? मागच्या बाजूनं आवाज आला. तिनं चाल मंदावून पाहिलं. "अ, घरून गाडी आली असेलच," ती म्हणाली. "मी इथे कॉन्फरन्सला आलो. विद्यापीठात व्यवस्था केलीये." तो तिनं काही न विचारता उगीचच म्हणाला. "गाडी आली असेल तर मी देते तुम्हाला सोडून," ती म्हणाली. ती बाहेर निघाली, तो ईश्वर दिसला. तिला हायसं झालं आणि रागही आला. पहाटेची गाडी म्हटल्यावर दादांनी ईश्वरला आत प्लॅटफॉर्म तिकीट देऊन नाही का पाठवायचं? हो, सामान नाही म्हणून नाही, तर ते पकडायला मदत तरी झाली. मदत तरी झाली नसती? पण नाही. ईश्वर नेहमी बाहेरच्या गेटजवळ उभा असतो. मग ती त्या बरोबर असलेल्या माणसाला म्हणाली, "गाडी आलीये. मी सोडून देते तुम्हाला प्रथम." ते मान्य केल्यासारखं तो तिच्या मागं चालू लागला. गाडीत बसण्याआधी तो थबकला. सूर्य उगवत असावा. उगवती लालीलाल उगवती लालीलाल होऊन उठली होती. थंडी होती पण धुकं नव्हतं. पहाटे दव पडून गेलं होतं. गाडीच्या दाराचं हँडल ओलसर लागलं. स्टेशनवरच्या मोठ्या घड्याळावर नेम धरून सूर्य जणू बाहेर निघत होता. गर्दी असूनही सारं स्तब्ध, शांत. गाड्या, स्कूटर, सायकली, ऑटो, सारं निमूट. आपापलं वाहन घेऊन मुकाटपणे प्रत्येकजण जात होता. थंडीची एक शाल लपेटल्यासारखं सारं मग्न. सुंदर, तो पुटपुटला आणि गाडीत मागं बसला. तो गाडीजवळ उभा असताना सुचरिताला त्याची 6 फुटांच्याही वरची उंची लक्षात आली. "काय सुंदर?" तिनं विचारलं. "सगळंच," तो म्हणाला. "तुमचं गाव, ही वेळ." "माझं गाव." ती स्वतःशी हसली. प्रथम तिचा बंगला आला. ईश्वरनं गाडी थांबवली. "मी इथं उतरते. ईश्वर तुम्हाला पोचवून देईल." "तुम्ही?" तो तिच्याबद्दल जास्ती जाणून घेण्याच्या दृष्टीनं म्हणाला. "मी सुचरिता. सुचरिता नियोगी." "तुम्ही? आपण डॉक्टर नियोगींच्या कन्या? डॉक्टर शिवदास नियोगी?" "हो." "का?" "फार मोठा माणूस." हे उद्गार नेहमीचे, सवयीचे. तरीही तिला गंमत वाटली. आपापलं आयुष्य प्रामाणिकपणे जगताना प्रत्येकजण मोठाच असतो. ती उतरली. तोच तिला आठवलं त्याचा परिचय. आपण त्याच्याबद्दल काहीच विचारलं नाही. "तुम्ही?" ती म्हणाली. त्यानं हसून फक्त एक कार्ड तिच्या हातात दिलं. दार लागलं. गाडी निघून गेली. पहाटेच्या उजेडात कार्डावरची अक्षरं दिसली नाहीत नीट. तिनं ते पर्समध्ये टाकलं. तिनं बंगल्याचं फाटक उघडलं. बंगला सामसूम होता. दादांच्या खोलीत मात्र दिवा दिसला. दादा आपली वाट बघत असतील का?
या एका कल्पनेनं उत्साह येऊन ती झपझप निघाली. बेल वाजली. बेल दाबली. सोमनाथनं दार उघडलं. तिच्या हातातली बॅग घेतली. गाडी राईट टाईम? त्यानं विचारलं. मान हलवून ती दादांच्या खोलीत आली. दादा फिरायला जाण्याच्या पूर्ण तयारीत होते. कानटोपी, बंद गळ्याचा पुलोवर, हातमोजे पायमोजे, चहाचा रिकामा कप, चमचा, रात्री वाचत असलेला ग्रंथ खुणा ठेवून बंद केलेला टेबलावर. ती आत आली. वाकून पाया पडली. एकदम लक्षात आलं. पायाशी वाकलं की आई नेहमी अर्ध्यावरूनच वर उठवायची. पूर्ण पायापर्यंत वाकू देत नसे. दादा मात्र पूर्ण नमस्कार घेतात. जसं काही त्यांच्या पाया पडणं हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकारच आहे. गाडी लेट होती का? नाहीतर. ईश्वर भेटला बरोबर? हो. नेहमीप्रमाणे बाहेर. हे शब्द तिनं उच्चारले नाहीत. मध्येच यावं लागलं तर प्रबंधाच्या कामात काही? हो, ती म्हणाली. काम शेवटाला आलं होतंच. एखाद दुसरा महिना फार तर. म्हटलं तर मध्येच येणं कठीण गेलंच. तुम्ही फोनवर नीट निरोप दिला नाही. फोन केला तेव्हा कळलं की तब्येती ठीक आहेत. तिनं मनातला राग असा अस्थानी निघू दिला. सुचिता, आता या वयात माझी काय किंवा बबी मावशीची काय? तब्येत बिघडली तरी काळजी करण्याचं कारण काय? मी जरा फिरून येतो, मग बोलू. ते म्हणाले आणि गेलेही. त्यांच्या बुटांचा तेवढा शिस्तबद्ध आवाज येत राहिला. थोड्या वेळात फाटक उघडण्याचा, बंद केल्याचा आवाज. ती क्षणभर दादांच्या पलंगावर बसली. स्वच्छ पांढरी चादर, स्वच्छ अभ्रा, ब्लँकेट आणि त्याला जोडलेली जाडी चादर बरोबर एकाला एक लावून घडी करून ठेवलेली. पलंगाखाली सपाता आणि घरचे मोजे. सारं शिस्तीत. भिंतीला लागलेल्या मोठ्या शेल्फमधून इतिहासाचे मोठे मोठे ग्रंथ, फाईल्स. जगाच्या इतिहासाचे, संस्कृतीचे ते मोठाले ग्रंथ बघताना तिला वाटलं की या सगळ्या पसारात आपण स्वतः बिंदुवत असतो. या सगळ्याच्या मुळाशी तृणवत होत गेलेला माणूसच तर आहे. आणि हा आटापिटा करताना वर्तमानाशी मात्र तोडून वागायचं. आपली मुलगी, आपली बायको, साधा प्रवास कसा झाला, चहा घे, थंडी आहे. हे साधे सोपे शब्द का नाहीत? मी आले म्हणून एक दिवस फिरायला नाही गेलं तर काय बिघडतं? दादांकडे शिकताना सुट्टीत आईकडे जात होतो, तेव्हा आई वेळात वेळ काढून बस स्टँडवर आलेली आहे. अगदीच वेळ झाला नाही तर घाईघाईनं घरी पोचवून मग येण्यासंबंधीचे 17 प्रश्न विचारून, त्यात अभ्यासाचे, तब्येतीचे, दादांचे, बबी मावशीचे, आणि तिला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नको असायचं. आपल्याला सुचिता म्हणायची ती आईच. आई गेली तेव्हा दादा पोचू शकले नाहीत वेळेवर. किती तरुण वयात दोघांचे 2 स्वतंत्र संसार. आणि आता आपणही दिल्लीला. आज 3 वर्ष होत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी मध्ये. समोर दादांचं एक मोठं पोर्ट्रेट होतं. त्याच्यातही दादांचं करारी नाक जाणवत होतं. स्वतःचंच पोर्ट्रेट स्वतःच्याच खोलीत. बाजूला फार पूर्वीचा आईचा आणि दादांचा फोटो. तरुण वयातही आई किती वेगळी होती. सुंदर तर ती होतीच, पण ती दादांना बांधून ठेवू शकली नाही. तिला ते करायचंही नव्हतं आणि दादांसारख्या माणसाला असं कुणी आपल्या रूपानं धरून ठेवणं हवं होतं की नाही, हाही प्रश्नच आहे. ती खोली बाहेर आली. अद्याप पूर्ण उजाडलं नव्हतं. ताई चहा. सुभद्रानं चहा दिला. सोबत गरम पाणी, नॅपकिन. चहाला आल्याची सुंदर चव होती. मी आतच चलते, ती म्हणाली. तिला मघाच्या माणसाचे शब्द आठवले. तुमचं गाव. हे गाव काही आपलं नाही. इथं आपलं बालपण गेलं नाही. जिथं आपलं बालपण गेलेलं असतं, ते गाव आपलं असतं. हे गाव दादांचं आणि बबी मावशीचं आहे.
आपलं गाव होतं ते आपलं दादा आणि आईचं गाव. एवढं मोठं शहर नव्हतं ते. लहान गाव. आई शाळा चालवायची ते गाव. त्या गावाला नदी होती. पाण्याचा त्रास होता. खारं पाणी, गोडं पाणी असा फरक होता. गोडं पाणी लांबून आणावं लागे. ढीवर लोक पाणी आणीत. घरापासून शाळेकडे जाणारा रस्ता होता. तो सुंदर होता. मॅट्रिक पर्यंत त्या शाळेत शिकलो. नंतर दादांनी गावच सोडलं. आपण दादांच्या बरोबर राहिलो. सोबत बबी मावशी. आई आणि तिची शाळा तिथंच राहिली. पण ते आपलं गाव होतं. सुभद्रा उभीच होती. तिला सुचिताने विचारलं, बबी मावशी उठली? हो, जाग्याच आहेत. ती बबी मावशीकडे गेली. थंडीची ती सकाळी उठत नाही. संधिवात जुनाच आहे. आई मोठी असून शेवटपर्यंत ताठ होती. शाळेकरता देणग्या जमवायला जायची कुठं कुठं. ये सुचिता, बबी मावशी म्हणाली. कशी आहेस? काय असायचं? नवं काय घडणार माझ्या आयुष्यात बाई? असे शब्द आईच्या कधी ओठांवर नव्हते. चहा घेतलास? काही खातेस? थंडीची एकदम आंघोळ करू नको. दादा भेटलेत की निघून गेले होते फिरायला? हे सगळे आपल्याला हवे होते तेच प्रश्न आहेत. पण बबी मावशीकडून ते नकोत. हे सुचिताच्या लक्षात येऊन तिला गंमत वाटली. तिनं बबी मावशीकडे पाहिलं. मावशी ठळकपणं खूप आईसारखीच होती. उणीव होती ती स्वतःवरच्या ठाम विश्वासाची. मी थांबते इथे. फक्त 7 पानं वाचून झाली माझी. खूप पानं आहेत या पुस्तकाची. 200, 219. 219 पानं आहेत या पुस्तकाची आणि मी फक्त 7 वाचली. पण मला मोह झाला हे पुस्तक वाचण्याचा. मला मी दिलगीर आहे असं नाही म्हणणार, कारण खरंच मला मनापासून सेतू वाचावंसं वाटलं. मी मुखपृष्ठाबद्दल नाही सांगितलं ना. बाळ ठाकूर यांचं मुखपृष्ठ आहे. आणि पहिली प्रत आली होती जानेवारी 2000ला. म्हणजे 2000 साली प्रकाशित झालेलं पुस्तक आहे. तर मी रसभंग नाही ना केला, कारण हे इतकं मी स्वतः खूपदा वाचलंय सेतू. पण मी परत परत वाचू शकते, कारण आपण काही दिवसांनी आपल्या आवडत्या गावाला परत परत जातो. तसं माझं आहे की मला खूप दिवसांनी पुन्हा एकदा सेतू वाचावंसं वाटतं. आणि यातल्या पात्रांची तुम्हाला तोंड ओळख आज झाली, पण खूप सुंदर कथानक आहे. आशाताईंच्या लिहिण्यामध्ये एक फार वेगळ्या अर्थाचा ठहराव आहे. म्हणजे मला आज असं वाटत होतं की मी जेव्हा वाचत, मी नेहमी मनातल्या मनात वाचते, आपण सगळेच मनातल्या मनात वाचतो, पण तरी माझ्या मनात एक काहीतरी संगीत चालू असतं आशाताईंचं लेखन वाचताना. तसं मला जाणवतं. त्यांची जी पात्र आहेत ना, ती फार खोल आहेत. त्यांची आयुष्याबद्दलची समज खूप खोल आहे. अं, अशी बुडबुड्यासारखी किंवा उत्साहाने भरलेली फक्त नाही आहेत ती माणसं. त्यांना खूप वेगवेगळे थर आहेत प्रत्येक पात्राला, कथानकाला. आणि ते वाचत राहणं, म्हणजे मी वाट पाहते अशा त्यांच्या नवीन लेखनाची. आणि अर्थात आहे ते साजरं करणं हेही मला आवडतं. चला आता मी तुमचं काय काय म्हणणं आहे ते बघते. मी तर पाहिलंच नाही कोण कोण काय काय कमेंट करतंय का. 1 मिनिट हं, मी लाईव्ह आहे का हे बघते. मी तर बारोमासच्या पानावर आले होते, पण मला मीच दिसत नाहीये. थांबा मित्रांनो, 1 मिनिट, मी तुम्हाला शोधतीये. मला तुम्हाला सगळ्यांना प्रतिक्रिया द्यायला आवडतील. तुम्ही काही म्हटलं असेल तर शोधते. हा, 1 मिनिट. मुग्धा फाटक, स्नेहा मुसळे,
संतोष, थँक्यू. संतोष पाठारे, नमस्कार. किती छान प्रतिक्रिया आहे तुझी, संतोष. शुभदा, वा, खूप छान अभिवाचन. थँक्यू. तुझी पण आवडती लेखिका आहे. मधुरा देव, माझी मैत्रीण आहे. मी लाईव्ह, मधुरा. संपदा कुलकर्णी, थँक्यू. योगिता निमजे, सीमा बेडेकर. खूप छान वाटतंय तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया ऐकून. थँक्यू सो मच. श्यामला, नीलाक्षी, निलिमा सबनीस. उत्सुकता वाटली ना निलिमा पूर्ण वाचण्याची? देवकी, उदय, थँक्यू. थांब, तुझी प्रतिक्रिया वाचलीच नाही मी, आधी थँक्यू म्हणाले. थँक्यू, थँक्यू उदय. स्वाती मेहंदळे, वैभवी कुलकर्णी, सगळ्यांचे आभार. कारण या तुम्ही ज्या कमेंट्स करताय त्यातली प्रत्येक प्रतिक्रिया अ, आशा बगेनपर्यंत पोचू दे. लेखकाच्या लिहिण्याची ताकद वाढू दे. कारण मला असं वाटतं खूप ओरिजिनल लिहिणारे, तसं सुचणारे, मांडू शकणारे लेखक किती कमी असतात. महाराष्ट्र नक्कीच त्या अर्थानं संपन्न आहे, आपला देशही संपन्न आहे. माझं आशा बगेंच्या लेखनावर प्रेम आहे, त्यामुळे त्या ज्या ठाय लयीत मांडू शकतात सगळं, ते मला फार विलक्षण वाटतं. त्यांचा आज एक स्पेशल दिवस आहे, ते मी तुम्हाला सांगणार नाही. पण आशाताई नक्की आपलं अभिवाचन बघू देत अशी माझी इच्छा आहे. उदय भिडे, थँक्यू. शुभा आर्य, मुदिता शिंदे, थँक्यू. मिथिला, मुग्धा, योगिता, रुपाली, योगेश, निर्मोही किती सुंदर नाव आहे, निर्मोही. बरं ऐका, मी हे असंच वाचत बसीन, मी नंतर बघते, पण आधी तुमच्याशी गप्पा मारते. किती वाजलेत? माझी वेळ संपायच्या आधी मी तुमच्याशी गप्पा तरी पूर्ण करते. तर अ, सगळ्यांचे आभार. अ, सगळ्यात आधी मी ठाणे आर्ट गिल्डची जी सगळी मित्रमंडळी आहेत त्यांचे आभार मानते मनापासून. मला खूप आनंद झाला की तुम्ही मला इथे येण्याचं आमंत्रण दिलं आणि मी मला आवडणारी अशी एक कादंबरीचं अभिवाचन करू शकले. अभिवाचनाचं सुद्धा मी अल्पवाचन करू शकले, पण त्याच्यासाठी आपण मगाशी म्हणालो तसं तुम्हाला जर ही कादंबरी वाचावीशी वाटली तर या अभिवाचनाचं काय म्हणतात यश, त्यात अभिवाचनाचं यश आहे. तर मित्रांनो, माझं अभिवाचन संपलं, म्हणजे त्यानंतर एक छोटस मध्यंतर आहे. मग टॅग मेंबर पल्लवी वाघ केळकर येणार आहे आणि कॉलेज कट्टा तर्फे मनविता जोशी येणार आहे. तर या दोन्ही मैत्रिणी 5 मिनिटाच्या मध्यंतरानंतर येणार आहेत. त्यांचं वाचनही आपण ऐकूया. आणि पुन्हा एकदा मला ठाणे आर्ट गिल्डचे आभार मानायचे, माझा मित्र उदय सबनीस आणि संतोष वेरुळकर या दोघांचेही आभार मानायचे. तुम्हाला संतोष बद्दल सांगते की जिथून मी लाईव्ह आली आहे ते बारोमास या नाटकाचं पेज आहे. बारोमासी सदानंद देशमुखांची कादंबरी माझी अजून एक अत्यंत आवडती कादंबरी, अत्यंत. त्यातले काही प्रसंग असे आहेत की मला कल्पनेनी सुद्धा रडू येतं. जसं सेतूचं सुद्धा आहे. सेतू मधला एखादा प्रसंग मला आठवतो आणि मला भरून येतं. अक्षरशः ही ओळखीची ओळखीचं वातावरण असलं तरी मला भरून येतं आठवणींनी सुद्धा. आणि त्यात एक आश्वासकता असते की ती आठवण बदलणार नसते, कारण या कादंबरीतली पात्र वेगळं वागणार नाहीयेत. हा आपल्यासाठी किती मोठा दिलासा असतो. असो. माझे पोएटिक विचार मी बाजूला ठेवते. पण तर त्या बारोमास ह्या सदानंद देशमुखांच्या कादंबरीवर आधारित संतोषनी हे नाटक लिहिलंय आणि त्यांनी स्वतःच दिग्दर्शित केलेलं आहे. मला वाटतं लॉकडाऊन नंतर या नाटकाचे प्रयोग नक्की होतील आणि मी ते नाटक पाहिलेलं नाहीये, त्यामुळे तुमच्यासारखीच मला सुद्धा उत्सुकता आहे ते नाटक बघायची. तर आपण आशा करूया की हे करोनाचे दिवस संपतील, आपली नाट्यसृष्टी, चित्रसृष्टी पुन्हा जोमानं काम करायला लागेल आणि आपल्यासारख्या रसिकांना चांगल्या चांगल्या कलाकृती बघण्याचा आनंद मिळत राहील आणि तेव्हा आपण बारोमास जोमानं
परत येईल. बारोमासे प्रायोगिक नाटक आहे ते, परत येऊ दे आणि चांगले प्रयोग होऊ देत, आम्हाला बघायला मिळू देत अशी आशा करते. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे आभार. लोकसत्ता.com आणि एबीपी माझाचे सुद्धा आभार, कारण कितीतरी रसिकांपर्यंत आम्ही या प्लॅटफॉर्ममुळे, या सोयीमुळे, या तंत्रज्ञानामुळे पोहोचू शकतो. तर थँक्यू सो मच. कसं वाटलं अभिवाचन ते नक्की सांगा. आणि अशीच आपली सगळ्यांची वाचनाची आणि कला पाहत राहण्याची, ऐकत राहण्याची बुद्धी शाबूत राहू दे अशी अपेक्षा करूया. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांबद्दल आणि प्रेमाबद्दल मनापासून आभार. थँक्यू. शेती म्हणजे वकिली नाही, बॅरिस्टरी राहती, बॅरिस्टरी. आम्ही वसानवाडीचे वस्तीकर. पहिली पेरणी करून बसलो ना, पाऊस बसलाय कुठं दडी मारून. रिकामी वावर घ्यायची, येणे करायची आणि प्लॅट पाडून विकायची. तुझ्या मध्ये काहीच बोलत नाही. दिवसा गावात रातचा मसाणात 36% आरक्षण आहे बायकाले. एकी पाचवा नाही तर तोंडी पाचवा. आगायचं परमिशन, मुतायचं परमिशन, ते बी आम्हीच देतो योजनेतून. वावराची एवढी चिंता होती ना तर पोराची हो द्यायची. कसा होता वावरच